हॅलो फ्रेंड्स, GOV नोकरीच्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आतापर्यंत आपण अनेक प्रकारचे प्रश्न सोडवून बघितले आहेत विथ शॉर्ट ट्रिक, ज्यामध्ये आपण काही परीक्षेत आलेले आणि काही सराव प्रश्न देखील बघितले आहेत. पण आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये मी तुमच्यासाठी काही वेगळे लॉजिकल आणि इंटरेस्टिंग प्रश्न घेऊन आलेले आहेत, जे परीक्षेमध्ये मे बी विचारलेही जाऊ शकतात. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण व्हिडिओच्या शेवटी तुमच्यासाठी सरावासाठी एक प्रश्न देते आहे. त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि मग तो प्रश्न येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात. पहिला एक्झाम्पल आहे, एका वर्गात मुला-मुलींचे गुणोत्तर 3:2 आहे. जर मुलांच्या वजनाची सरासरी 30 किलो आहे आणि मुला-मुलींच्या वजनाची सरासरी 25 किलो आहे, तर मुलींचे सरासरी वजन किती? इथे आपल्याला मुलांच्या वयाची सरासरी गिवन आहे, प्लस त्यांचं रेशो गिवन आहे, आणि मुलं आणि मुली दोघांचं पण वजनाचं सरासरी गिवन आहे. पण इथे हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना आपल्याकडे खूप साऱ्या ट्रिक्स असतात. बघा, मॅथ्समध्ये कोणता पण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना ना त्याच्या खूप साऱ्या मेथड्स असतात. तर इथे आपण एक मेथड यूज करणार आहोत. हा आपला मॅथ्सचाच पार्ट आहे, ज्याला म्हणतात मिक्सचर अँड एलिगेशन. आधी त्याचं थोडंसं कॉन्सेप्ट शिकूया आणि मग नंतर हे प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं ते बघूया. तर मिक्सचर आणि एलिगेशनचा कॉन्सेप्ट असा आहे, यामध्ये कसं असतं ना, दोन क्वांटिटीजला घेऊन जर तिसरी क्वांटिटी बनत असेल तर त्याला आपण काय म्हणतो, मिक्सचर म्हणतो. जसं A प्लस B ला जर मी केलं तर मला सपोज इथे C मिळतात, म्हणजे या दोघांपासून मला काहीतरी मिळते, म्हणजे मला या दोघांपासून C मिळते, तर मी इथे एलिगेशन लावू शकते. अशा प्रॉब्लेम्समध्ये जर मला कोणत्या टाउनची पॉप्युलेशन असेल आणि तिथे मेल प्लस फिमेल प्लस चाइल्ड असेल आणि तिथे पॉप्युलेशन टोटल होत असेल तर तिथे पण मी लावू शकते. इन्कम एक्सपेंडिचर, स्पीड, टाइम, डिस्टन्स, असे भरपूर प्रॉब्लेम्स आहे मॅथ्समध्ये जिथे तुम्ही यूज करू शकता. फक्त इतकं आहे की आपल्याला एक्झाम मध्ये हे बघावं लागेल की हे मिक्सचर अँड एलिगेशन आपल्याला कुठे अप्लाय करायचं आहे. तर यामध्ये काय असतं ना, जसं आता इथे A1 A2 गिवन आहे आणि हे A आणि यांचा रेशो गिवन आहे N1 N2. तर याचा काय फॉर्म्युला आहे, N1 डिवायडेड बाय N2. तर इथे आपल्याला A2 मायनस A करायचा आहे, A2 मायनस A डिवायडेड बाय A मायनस A1. ठीक आहे, हे चालू आहे. आणि एक वेटेड ऍव्हरेज म्हणून आहे, जिथे तुम्हाला काय करायचं आहे, वेटेड ऍव्हरेज मध्ये आपण काय करतो, A जर मला काढायचं आहे तर वेटेड ऍव्हरेज मध्ये या दोघांचा मल्टिप्लाय A1 N1 प्लस A2 N2 डिवायडेड बाय N1 प्लस N2. तर याला आपण म्हणतो वेटेड ऍव्हरेज. ठीक आहे, तर या कॉन्सेप्टवर बेस आपण आता तो आधी जो म्हटला होता तो प्रॉब्लेम बघूया. तर आता जे आपण कॉन्सेप्ट शिकलो आहोत त्याच्यावर बेस हा प्रॉब्लेम आहे. तर याच्यामध्ये काय आहे, गर्ल अँड बॉईजचा रेशो गिवन आहे, जो आहे 3:2 आणि मुलांच्या वजनाची सरासरी आहे 30 आणि मुलींचं आपल्याला काढायचं आहे, जी आपण X कन्सिडर करू, आणि दोघांचं गिवन आहे सरासरी 25. तर इथे लावायचं आपल्याला एलिगेशन. तर कसं लावायचं आपण, असं N1 आणि N2 ही झाली आता आपली व्हॅल्यू. तर आधी काय 30 मायनस 25, तर हे येईल 5 डिवायडेड बाय 25 मायनस X इक्वल्स टू रेशो 3/2. क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या. 5 into 2 10, that will be 25 into 3 75 minus 3x आणि हे येईल 65 आणि हे येईल 3x and x will be equals to 65 divided by 3, that will be equals to 2.5. तर मुलींचं सरासरी वजन किती असेल, 21.66 kg. आता हा जो प्रश्न आहे हा थोडासा लॉजिकल आहे. हा जसा आपल्या परीक्षेमध्ये आपल्याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे असते त्या प्रकारचाच आहे हा क्वेश्चन. तर याच्यामध्ये काय विचारलंय, निलेशने एका परीक्षेत 30 प्रश्न सोडविले. बरोबर असलेल्या उत्तराकरिता 8 गुण मिळतात आणि चुकलेल्या उत्तरांबद्दल 2 गुण कापले जातात. त्या परीक्षेत एकूण 160 गुण मिळाले असता त्याची किती उत्तरे बरोबर असतील? त्यांनी प्रश्न किती सोडवले आहे, 30. तर आपल्याला माहिती नाही ना की त्यांनी करेक्ट किती सोडवले आणि रॉंग किती सोडवले. सपोज मी कन्सिडर करते की त्यांनी X करेक्ट सोडवले असेल. X करेक्ट सोडवले असेल तर 30 मधनं X मी मायनस केलं तर मला इनकरेक्ट क्वेश्चन्स मिळतील. तर हे येईल 30 मायनस X. आणि काय म्हटलंय, बरोबर असलेल्या उत्तराकरता त्याला 8 गुण मिळतात आणि आपले करेक्ट
आपण काय केलंय, करेक्ट एक्स म्हणजे आपण करेक्ट क्वेश्चन्स घेतले ना, तर 8 गुण मिळतात आणि इनकरेक्टला त्याला 2 कापले जातात. हे करेक्ट आहे आणि हे रॉंग आहे. तर हे काय, 8x मायनस 2 इन ब्रॅकेट 30 मायनस एक्स दॅट विल बी इक्वल्स टू, त्याला टोटल किती मिळतात आहे 160. सॉल्व्ह करून घ्यायचं आता हे 30 इंटू 2 16 मायनस इंटू मायनस प्लस 2x इक्वल्स टू 160, 8x प्लस 2x 10x आणि हा 60 तिकडे जाईल तर हा होईल 220, 0 0 विल गेट कॅन्सल अँड x विल बी इक्वल्स टू 20. आणि विचारलं काय, किती उत्तरे बरोबर असतील, तर त्याची 22 उत्तरे बरोबर असतील. नेक्स्ट एक्झाम्पल आहे, एक संख्या दुसरीच्या तिप्पट असून दोन्ही संख्यांची बेरीज 100 आहे तर दुसरी संख्या किती. 2 संख्या गिवन आहे ना इथे आपल्याला, तर मी याला कन्सिडर करते ए आणि बी. काय म्हटलंय, एक संख्या दुसरीच्या तिप्पट म्हणजे हे 3च्या टेबल मधलेच असेल. जर मी याला 1 कन्सिडर केलं तर तिप्पट आहे, तर मल्टिप्लाय बाय 3 केलं तर इथे 3 येऊन जाईल. पण मला माहिती नाही ना ही एक्झॅक्ट व्हॅल्यू काय, म्हणून मी इथे एक्स घेते. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की मी इथे 3:1च का घेतलंय, तुम्ही इथे काय पण घेऊ शकतात. फक्त तुम्हाला इथे बघायचं की तो मल्टिप्लाय बाय 3 असला पाहिजे. जर मी इथे 9 असेल एक संख्या आणि याच्या तिप्पट म्हणजे इथे 27, तर हे पण तेवढंच येईल. कॅन्सल केल्यावर 3:1च रेशो येईल. किंवा तुम्ही 3:9 घेतलं तर हे पण तेवढंच येईल. 3च्या तिप्पट 9 असतं ना, तर हे पण तेवढंच येईल. जास्तीत जास्त हे बघायचं की कमी याचा नंबर घ्यायचा, म्हणजे आपले सॉल्व्ह करताना थोडं इझी जाईल. तर काय म्हटलंय नंतर, दोन्ही संख्यांची बेरीज. आता या दोन्ही संख्यांची बेरीज 3x प्लस एक्स किती आहे 100. तर x ची व्हॅल्यू काही 4x इक्वल्स टू 100, तर x ची व्हॅल्यू काही 25. आणि विचारला काय दुसरी संख्या कोणती, दुसरी संख्या ही, तर त्याची व्हॅल्यू काय 25. मित्रांनो, या एक्झाम्पलसाठी ना याच्या आधी आम्ही मल्टिप्लिकेशन स्क्वेअर्स वर बेस्ड ट्रिक्सचे व्हिडिओ प्रकाशित केलेले आहे, तर ते तुम्ही वर बघू शकता. तर बघूया आता हा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा आहे. तर यामध्ये काय आहे ना, इथे मी ही एक ट्रिक सांगते मल्टिप्लिकेशनची, बाकी ट्रिकसाठी तुम्ही व्हिडिओज रेफर करू शकता. तर इथे काय असतं ना, हे जे 5 एंडिंग आहे इथे पण 5 नी एंडिंग होत आहे. तर काय करायचं, 5चा स्क्वेअर 25 लिहायचा आणि हा जो नंबर असतो इथे जसं 8 आहे तर 8चं सक्सेसर काय 9, तर 8 इंटू 9 72, तर ते इथे लिहायचं. आणि यामध्ये 5चा स्क्वेअर असतो 25 आणि 9चं सक्सेसर आहे 10, तर हे होईल 90, तर इथे येईल 90. तर म्हणजे 95चा स्क्वेअर काय आला 9025 आणि आपल्याला मायनसच करायचा. आणि 85चा स्क्वेअर काय आला 7225, तर हे किती 1800. तर तुमचं उत्तर काय येईल 1800. बघितलं म्हणजे आपल्याला या ट्रिक्स माहिती असल्या तर असं 1 सेकंडमध्ये तुमचं उत्तर येऊ शकतं. आता हे जॉमेट्री बेस्ड क्वेश्चन आहे, हा पण पेपरमध्ये आलेला होता. तर याला कसं सॉल्व्ह करायचं बघा. एका आयताची परिमिती 20 सेंटीमीटर असून त्याच्या 2 असमान बाजूच्या लांबीतील फरक हा 2 सेंटीमीटर आहे. तर आयताची लहान बाजू किती लांब असेल. आता हे बघा, हे आपलं झालं रेक्टँगल म्हणजे आहे. तर या 2 असमान लांबी आहेत ना, आणि म्हटलं काय याची परिमिती आपल्याला गिवन आहे, म्हणजे आपल्याला याचं पेरिमीटर गिवन आहे. तर रेक्टँगलच्या पेरिमीटरचा फॉर्म्युला काय, ट्वाइस लेंथ प्लस ब्रेथ. ठीक आहे. फरक म्हणजे डिफरन्स गिवन आहे, जे आहे L मायनस B इक्वल्स टू 2. आणि आपल्याला रेक्टँगलचं पेरिमीटर गिवन आहे. पेरिमीटर किती आहे 20, ट्वाइस L प्लस B. इथे सॉल्व्ह करून घ्या हे. तर हे ट्वाइस L प्लस ट्वाइस B. तर इथे हे 2 कॉमन निघतं ना, इथे 2 कॉमन काढलं म्हणजे इथेच आहे ना, वरच बघा इथे कॉमन आहे ना 2, तर इथे कट करू शकतो ना हे आपण इथे. तर L प्लस B ची व्हॅल्यू काय 10 येईल आणि L मायनस B हे आपलं एक इक्वेशन झालं आणि हे एक सेकंड इक्वेशन झालं. L मायनस B इक्वल्स टू 2. तर आता इथे B गेट कॅन्सल, हे L प्लस L इज ट्वाइस L अँड दिस विल बी 12. तर L ची व्हॅल्यू किती आहे 6. L ची व्हॅल्यू 6 झाली तर कोणत्या पण इक्वेशन मध्ये पुट करा, तुम्हाला ब्रेथ मिळून जाईल. तर 6 मायनस B इक्वल्स टू 2. तर B इक्वल्स टू काय 2 मायनस 6, मायनस मायनस गेट कॅन्सल, तर येईल 4.
1 ते 31 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती? तर आपल्याला हे असे प्रॉब्लेम्स पण खूप पाहायला मिळतात एक्झाम मध्ये. तर अशा प्रॉब्लेम मध्ये काय करायचं ना, 1 ते 31 पर्यंत 1 आणि 31 तर विषम संख्या झाली, तर 2 ते 30 पर्यंतच्या संख्या कन्सिडर करायच्या. तर याच्यामध्ये 2 ते 30च्या मध्ये 15 समसंख्या असतील. ठीक आहे. 1 ते 31 न राहता जर 1 ते 71 मध्ये जर विचारलं तर 1 ते 71 मध्ये 2 ते 70 कन्सिडर करायचं आणि याच्यामध्ये 35 मग समसंख्या असतील. ठीक आहे. किंवा जर 1 ते 91 मध्ये जर विचारलं तर याला 2 ते 90 पर्यंत कन्सिडर करायचं आणि याच्यात मग समसंख्या किती असतील? 45. ठीक आहे. तर आता इथे काय फॉर्म्युला लावायचा आहे? S = n+1 आणि n ची जी व्हॅल्यू आहे 2 ते 30च्या मध्ये किती संख्या सम असतील? 15 ना. तर n ची व्हॅल्यू काय असेल? 15 + 1 15 × 16 आणि यांचं काही नाही, सिम्पली इथे मल्टिप्लिकेशन करायचं. 1680 आणि 16 आणि 8 24. तर तुमचं उत्तर काही समसंख्यांची बेरीज किती असेल? 240 असेल. तर नेक्स्ट एक्झाम्पल आहे, सुरेखाने तिच्या पगाराचे 40% घर खर्चासाठी, 20% किराण्यासाठी, 10% वैद्यकीय कारणास्तव आणि 10% इतर कामासाठी खर्च केल्यास महिन्याअखेर तिच्या जवळ 1500 रुपये शिल्लक राहील. तर तिचा पगार किती? आपल्याला तिचा पगार नाही माहिती आणि आपल्याला जे पण गिवन आहे ते इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज गिवन आहे. तर आपण इथे असं करू शकतो ना की जर तिचा पगार महिन्याचा जर 100% कन्सिडर केला आपण, तर मग कसं सॉल्व्ह करू याला आपण? याला मी 100% कन्सिडर करते. तिचा पगार 100% असेल तर यामधनं 40% तिने घर खर्चासाठी खर्च केले, मग नंतर 20% तिने किराण्यासाठी खर्च केले, 10% वैद्यकीय करण्यासाठी केले आणि मग परत 10 जे आहे ते इतर कामांसाठी केले. तर यांचं टोटल किती येईल? 40 आणि 20 60 आणि 20 80. उरले किती? 100 मधनं 80 गेले 20%. आणि मग काय म्हटलंय? महिन्याअखेर तिच्याजवळ 1500 रुपये शिल्लक राहतात. आता 20% उरले आहे, तर 20%ची व्हॅल्यू किती आहे? 1500. तर 1% ची व्हॅल्यू काय असेल? याला /2 करा. तर हे किती येईल? 75. तर आपल्याला काय काढायचं आहे की महिन्याअखेर तिच्याजवळ 1500 शिल्लक राहतं. तिचा पगार किती? पगार आपण काय कन्सिडर केलाय? 100%. तर याला ×100 करा. तर हे 100% ची व्हॅल्यू किती येईल? इथे पण ×100 करायचं. तर 7500 रुपये तिचा पगार असेल. तर या प्रॉब्लेम मध्ये आपण स्टेप बाय स्टेप जाऊ, डायरेक्ट ट्रिक्सवर नाही जाऊ. स्टेप बाय स्टेप बघू याला कसं सॉल्व्ह करता येईल. राम आणि नीता यांच्या वयाचे गुणोत्तर x:9 आहे. नीता ही अमोलपेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. राम आणि अमोल यांच्या वयाचे अंतर नीताच्या वयाच्या 0.5 पट आहे. जर 3 वर्षांनंतर अमोलचे वय 42 होईल तर x ची व्हॅल्यू काढायची. आधी तर लिहून घ्या की काय काय गिवन आहे. राम आणि नीता यांचा रेशो गिवन आहे जो आहे x:9. नीता ही अमोलपेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे, म्हणजे डिफरन्सच झाला ना. नीता ही अमोलपेक्षा 15 वर्षांनी मोठी आहे. राम आणि अमोल यांच्या वयाचे अंतर नीताच्या 0.5 ची फ्रॅक्शन व्हॅल्यू काय असते? 1/2 असते ना. तर मी 0.5 ला 1/2 पण लिहू शकते ना. तर राम आणि अमोल नीताच्या 0.5 पट आहे, म्हणजे 1.2 × नीताचं काय 9 आहे. पण आपल्याला माहिती नाही नीताचं वय किती आहे. पण आपल्याला अमोलचं वय गिवन आहे. अमोलचं काय म्हटलंय? अमोलबद्दल काय म्हटलंय? 3 वर्षानंतर अमोलचे वय 42 होईल. 3 वर्षानंतर 42 होईल. पण त्याचे आजचे वय किती असेल? 42 मधून 3 मायनस करून घ्या तर त्याचे आजचे वय किती असेल? 39 असेल. तर हे 39 जर मी या इक्वेशन मध्ये पुट केलं तर मला नीताचं वय मिळेल का? इथे मला नीताचं वय मिळून जाईल. तर नीताचं वय किती? 15 + 39 दॅट विल बी इक्वल्स टू 54. तर नीताचं वय 54 असेल. तर विचारलं इथे तेच आहे ना, राम आणि अमोल यांच्या वयाचे अंतर नीताच्या वयाच्या 0.5 पट आहे. तर नीताचं वय किती आहे? 54. तर इथे कट करून घ्या. तर हे किती? 27. तर राम आणि अमोल यांचं किती आलंय अंतर?
7. आणि आता विचारलं की आपल्याला x ची व्हॅल्यू आपल्याला इथे काढायची आहे. तर अमोल इथनं आपण रामचं वय काढू शकतो ना, रामचं वय, कारण आपल्याला अमोलचं वय माहिती आहे. तर रामचं वय किती 27 प्लस 39, तर हे किती 66. तर रामचं हे किती आलंय 66. तर राम आणि नीताचं रेशो काय गिवन आपल्याला x:9 आणि काढायचं आपल्याला x ची व्हॅल्यू आहे. पण आपण रामचं वय काढलंय जे आहे 66 आणि नीताचं वय किती आहे 54. राम आणि नीता यांचा रेशो आहे x:9. नीताचं 54 आहे आणि रामचं वय आपण किती काढलंय 66. याला जर मी 6 ने मल्टिप्लाय केलं तर हे मला 54 मिळेल. आणि जर मी इथे याला मी इथे जर 11 व्हॅल्यू ठेवली आणि जर मी इथे 6 ने मल्टिप्लाय केलं तर हे 66 येईल. तर ही जी रामची जी व्हॅल्यू आहे x ची जी व्हॅल्यू आहे ती काय येईल 11 येईल. एका तिजोरीतील एकूण 1734 रुपये आहेत आणि ती सर्व नाणी आहेत. त्यातील 50 पैसे 1 रुपया 2 रुपया आणि 5 रुपयाची नाणी समान संख्येत आहेत. तर त्यातील 50 पैशांची एकूण नाणी किती असेल. आता इथे आपल्याला 50 पैशांची एकूण नाणी विचारली आहेत ना, तर आधी तर हे कॉन्सेप्ट शिकून घ्या की या जे पैशांमध्ये गिवन असतं त्याची फेस व्हॅल्यू काय असते. जसं 50 आहे तर 50 पैशांची फेस व्हॅल्यू असते 1/2. 25 आहे तर याची फेस व्हॅल्यू असेल 1/4. ठीक आहे. तर इथे आपण काय करून घेऊ, हे 1, 2 आणि 5 गिवन आहे ना, त्याला आपण पैशामध्ये कन्वर्ट करून घेऊ. तर 1 रुपीज 100 पैसे, 2 रुपीज 200 आणि 5 रुपीज 500. तर हे किती 50, 100, 200 and 500 यांचा रेशो घेऊन घ्या. तर रेशो काय 5, 10, 20 आणि 50. अगेन हे 5 ने कॅन्सल होतं. तर 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 4 जा 5 10 जा. ओके. आणि मग नंतर काय म्हटलेलं आहे की समान संख्येत आहे. तर मी याला 1:1 कन्सिडर करू शकते का, म्हणजे 1:1:1:1च्याच रेशोमध्ये असेल ना, समान आहे तर. आणि यांचं मल्टिप्लाय करून घ्यायचं इथे. 1 × 1 is 1, 2 × 1 is 2, 4 × 1 is 4 and 10 × 1 is 10. आणि आता काय म्हटलंय, तिजोरीत एकूण एवढे आहे. तर आपलं एकूण किती आलं आहे यांचं ऍडिशन करायचं. 2 + 1 is 3 2 + 1 is 3 and 3 + 4 is 7 and 7 + 10 is 17. आणि या 17 ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे 1734. तर 1 ची व्हॅल्यू किती येईल इथे 10 and 2. आणि आपल्याला विचारलंय काय 50 पैशांची एकूण नाणी. तर 50 पैशांची व्हॅल्यू किती आली आपली 1 आणि 1 ची व्हॅल्यू किती आहे 102. तर या 102 ला फेज व्हॅल्यूने डिवाइड करून द्या. तर हे 1/2 आणि हे 2 वर जाईल. तर हे किती 204. तर 50 पैशांची एकूण नाणी किती असेल 204. क्रमाने येणारी 4 समसंख्यांची सरासरी 21 आहे. तर त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार हा त्यांच्या सरासरीच्या वर्गापेक्षा कितीने कमी असेल. आधी तर मी 4 समसंख्या कन्सिडर करते. तर पहिली समसंख्या सपोज x असेल तर त्याच्यानंतरची x+2, त्यानंतरची x+4 आणि त्यानंतरची x+6 आणि त्यांची सरासरी 21 आहे. तर म्हटलंय काय दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार. ओके, ते नंतर बघू. आधी यांचं x ची व्हॅल्यू इथे फाइंड आउट करून घेऊ. तर सरासरी म्हणजेच काय असतं आपलं नंबर ऑफ ऑब्झर्वेशन डिवायडेड बाय टोटल ऑब्झर्वेशन्स. तर आपलं काय आहे x, x+2, x+4 आणि x+6. नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स किती आहे 1 2 3 4. तर याला 4 ने मल्टिप्लाय करून घ्या. असंच करतो ना आपण सरासरीमध्ये जनरली. तर हे काय x + x + x + x is 4x आणि 2 + 4 is 6 आणि 6 + 6 is 12 आणि यांचं मल्टिप्लाय किती 84. ठीक आहे. तर इथनं आपल्याला x ची व्हॅल्यू मिळून जाईल. x ची व्हॅल्यू किती येईल 18. आणि नंतर काय म्हटलंय त्यातील दुसऱ्या आणि तिसऱ्या, दुसरी संख्या कोणती आहे ही आणि तिसरी संख्या कोणती आहे ही. तर यांचा गुणाकार काय 18 + 2 किती होईल 20 आणि 18 + 4 22. तर हे किती 440. आपण दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येचा गुणाकार काढलाय जो आहे 440. आणि मग विचारलं काय त्यांची सरासरी म्हणजे सरासरी किती आहे 21 आहे. वर्गापेक्षा 21चा वर्ग किती आहे
441 कितीने कमी असेल, कमी विचारल्यानंतर म्हणजे मायनस करायचं, 441 मायनस 440, तर हे 1 ने कमी असेल. तर मित्रांनो, व्हिडिओच्या स्टार्टिंगमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की सरावासाठी एक प्रश्न देईल, तर हा तो प्रश्न आहे. याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या. आज जो कन्सेप्ट आपण शिकलेलो आहोत त्यावरच बेस हा क्वेश्चन आहे, मिक्सचर अँड ॲलिगेशनचा. याला तुम्ही खूप प्रकारे सॉल्व करू शकता, पण आज जो मी कन्सेप्ट शिकवला आहे त्याने तुम्ही हे ट्राय करून बघा, तुम्हाला जमतं आहे का, आणि जमलं तर त्याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये द्या आणि पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण तो बघूया.